चला आज ही तोंडाची चव वाढवणारी कोल्हापुरी भडंगची रेसिपी बघूया। त्यासाठी अगोदर खलबत्त्यामध्ये अशी लसूण ठेचून घ्या। आता हे चुरमुरे, तुम्ही मुरमुरे म्हणता की चुरमुरे म्हणता, जा काय असतात तसा गरम करून घ्या। आता याच तापलेल्या कढईमध्ये तेल घालून शेंगदाणे मीठ घालून चांगले असे तळून घ्या आणि लगेच चुरमुऱ्यामध्ये काढून घ्या। आता यामध्येच पुन्हा लसूण, हिरवी मिरची, हिरवगार कढीपत्ता ह्या पण असा तळून घ्या। सगळं असं तळलेलं साहित्य या चुरमुऱ्यांमध्ये काढून घेतला। आता कढईमध्ये थोडंसं तेल ठेवा आणि यामध्ये मोहरी घालून घ्या। मोहरी चांगली तडतडली की गॅस बंद करायचो। यामध्ये हळद, लाल मिरची पावडर घालायची। फोडणी तयार झाली। मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ, साखर आणि ही डाळ अशी वाटून घ्यायची। ही पावडर तयार झाली। आता ही थंड झालेली फोडणी या चुरमुऱ्यांवर ओतायची। तसाच जर पावडर आपण मिक्सरात फिरवली होती ती घालायची आणि या अशा चुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायची। तर मग अशी आवड असाल तर सवड मिळता आणि सवड मिळाली की अशी ही भडंग तयार होते।